पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून केंद्रीय मंत्री अमित शहांनी दहशतवाद्यांना थेट इशारा दिलाय। एकेकाला संपवणार असा इशारा शहांनी दहशतवाद्यांना दिलाय। दहशतवादाला मुळासकट उखडून टाकणार असल्याचं शहांनी खडसावून सांगितलेलं आहे। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला असल्याचं पाहायला मिळतंय। एकेकाला संपवणार असा इशारा अमित शहा यांनी दहशतवाद्यांना दिलाय। दहशतवादाला मुळासकट उखडून टाकणार असल्याचं शहांनी खडसावून सांगितलंय। वो ये न समझ ले कि हमारे 27 नागरिकों का जान लेकर ये लड़ाई जीते हो। मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है। हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा। दरम्यान सरकारनं आता घरात घुसून मारण्यापेक्षा त्यांच्या घरात जाऊन बसावं असा सल्ला असुद्दीन ओवैसी यांनी दिलाय। अगर कुछ एक्शन ले रहे तो घर में घुस के बैठ जाना। घर में घुस के मारते बोले ना, अब घर में घुस के बैठ जाना, खत्म। ये होना चाहिए। पीओके ले लेना नहीं, अरे गवर्नमेंट खुद बोल रही। एक बात सुनिए, पीओके नहीं, पीओके का रेजोल्यूशन है पार्लियामेंट का, भारत की पार्लियामेंट का रेजोल्यूशन है, वो भारत का है बोल के। तो बीजेपी क्या बोलती, घर में घुस के बोले डैश डैश बोले, हम बोले घर में घुस के बैठ जाओ आप। ये खत्म होना है टेररिज्म, जो बार बार हर थोड़े दिन को जो टेररिज्म होता। बातमीपत्रामध्ये इंच इंच भूमि पर से आतंकवाद को मूल समेत उखाड़ने का हमारा संकल्प है और वो सिद्ध होकर रहे। पहलगामच्या हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहांनी पाकिस्तानला दिला इशारा। दहशतवाद विरोधातल्या लढाईत अमेरिका भारतासोबत राजनाथ सिंह यांची अमेरिकेचे संरक्षण मंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा। अमेरिकेचं पूर्ण सहकार्य असल्याची पीट हेक्सेथ यांची ग्वाही। इन लोगों को ऐसा जवाब मिलना चाहिए, छोटी मोटी बात से सुनने वाले नहीं हैं, कि इन्हें याद रहे। पाकिस्तानला कायमची अद्दल घडेल असं उत्तर द्या, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जावेद अख्तर यांचं सरकारला आवाहन। भारत पाकिस्तानमधील अटारी बॉर्डर पूर्णपणे बंद। पाकिस्तानी सैन्याच्या भूमिकेमुळे पाकिस्तानची फरफट, सीमेवर महिलांनी फोडला टाहो। राजधानी दिल्लीला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक भागात साचलं पाणी, विमान सेवेलाही बसला फटका। आणि केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज उघडणार, भाविकांची दर्शनासाठी उसळली मोठी गर्दी। मंडळी, आज बडे मुद्देच्या माध्यमातून तुमच्या मनातला एक प्रश्न उपस्थित करतोय। आपल्या भारताचा अविभाज्य भाग असलेला पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची ही वेळ आली आहे का? जवळपास 7.5 दशकं आपल्या मस्तकावर काश्मीर नावाची भळभळती जखम आहे, ज्या भूमीसाठी हजारो बळी पाकिस्तान नावाच्या कुरापतखोर शत्रूनं दहशतवादाच्या माध्यमातून घेतले। 3 युद्ध लढले, हजारोंचे बळी गेले, पण पाकिस्तानची रक्ताची तहान आणि युद्धाची खुमखुमी काही भागत नाहीये। पहलगाममध्ये पुन्हा निष्पाप लोकांचे बळी घेतले गेले, त्यामुळे पाकिस्तानच्या ताब्यात असलेला आपला काश्मीर पुन्हा हस्तगत करायला हवा का? ज्या पाकव्याप्त काश्मीरमधून शिरकाव करत चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या माध्यमातून चीनी ड्रॅगन भारताच्या मगरमिठी मारण्याचा मनसुबा रचतोय, त्याला आपल्याला रोखता येईल का? सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आपला भूभाग घेण्याची जी ऐतिहासिक चूक झाली होती ती आपण सुधारावी का? 1971 मध्ये इंदिरा गांधींनी ज्या परिस्थितीत बांगलादेशच्या निर्मितीसाठी
हस्तक्षेप केला तशी संधी आज मोदींना आहे का? बांगलादेश निर्मिती वेळच्या आणि आजच्या पाकिस्तानच्या परिस्थितीत आर्थिक संकट, राजकीय अस्थिरता, लष्करी प्रभाव आणि जनतेचा असंतोष हे समान धागे आहेत. तेव्हाही आणि आताही भारताकडे आक्रमक नेतृत्व आहे. पण भौगोलिक, आंतरराष्ट्रीय आणि राजनैतिक परिस्थिती 1971 पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळी भाषा आणि सांस्कृतिक अस्मितेचा मुद्दा हा कळीचा होता. तो आजच्या पाकिस्तानात तितक्या तीव्रतेने दिसतोय का? पाश्चिमात्य देशांना पाकिस्तानचा पुळका कालही होता, आजही तो आहे का? चीनच्या मदतीवर दिवस काढणाऱ्या पाकिस्तानसाठी चीन मैदानात येईल का? आज पाकिस्तानच्या अंतर्गत राजकीय अस्थिरता आहे, तिला गती देत पाकिस्तानचं विघटन आजच्या घडीला शक्य आहे का? अशा वेळी थेट लष्करी हस्तक्षेप करावा, लष्करी कारवाई करावी की कूटनीती आणि आर्थिक दबाव तसंच मर्यादित कारवाई करावी? कुठला पर्याय आपण निवडायला हवा? लष्करी कारवाईनंतर युद्ध भडकू शकेल का? 1971 साली इंदिरा गांधींनी जे केलं ते मोदी करतील का? ते करणं योग्य ठरेल का? मोदी ती जोखीम पत्करतील का? प्रश्न अनेक आहेत, त्याची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. त्याआधी बघूया खास रिपोर्ट. युद्धाच्या वल्गना करणारा पाकिस्तान अंतर्गत बंडाळीमुळे सध्या जर्जर झालाय. तुम्हाला आठवत असेल की 11 मार्च 2025ला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं एका रेल्वेचं अपहरण केलं होतं. पाकिस्तानच्या 214 सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं केलेला आणि यावरूनच पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्याच देशात किती मोठं आव्हान निर्माण झालंय हे लक्षात येतं. पाकिस्तानातील कोणते 4 प्रांत स्वतंत्र होऊ शकतात तेही आपण पाहूया. बलुचिस्तान, पख्तुनिस्तान, पंजाब आणि सिंधमुळे पाकिस्तानचे 4 तुकडे होऊ शकतात. तर पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचं सरकारनं आधी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या सैन्याची अवस्था प्रचंड बिकट आहे. त्यांना बलुचिस्तानमध्ये सुद्धा प्रभाव दाखवता आलेला नाहीये आणि खैबर पख्तुनवा प्रांतातील सुमारे 60% भागातनं पोलीस आणि सैन्यानं माघार घेतली आहे. परिणामी उठाव होऊन पाकिस्तानातले 4 प्रांत स्वतंत्र होऊ शकतात. तो आज वो दिन आ गया है जब हमारे देश के ऊपर एक अटैक हुआ है, डायरेक्ट अटैक हुआ है, तो हम अपना डिफेंस लेने के लिए सब जिम्मेदार हैं और हम अपनी पूरी रिस्पॉन्सिबिलिटी लेते हैं और हमें पूरे राइट्स हैं आज कि हम अपने डिफेंस के लिए कोई भी तगड़ा सख्त कदम उठा सकते हैं. पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्याच देशात कुणी आव्हान दिलंय ते सुद्धा पाहूया. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, बलूच रिपब्लिकन आर्मी, बलूच नॅशनल मुवमेंट आणि बलूच स्टुडंट्स ऑर्गनायझेशननं पाकिस्तान विरोधी भूमिका घेतली आहे. खरं तर खैबर पख्तुनवा अफगाणिस्तानच्या सीमेला लागूनच आहे. भारत आणि अफगाणिस्तानचे मैत्रीपूर्ण संबंध पख्तुनिस्तानच्या निर्मितीसाठी फायद्याचे ठरू शकतात. पाकिस्तान उसना आणून युद्धाच्या घोषणा करतंय तर खरं, पण सध्या पाकिस्तानवर 70 लाख कोटींचं कर्ज आहे. परिणामी युद्धामुळे आधीच भीतीला लागलेल्या पाकिस्तानवर पुन्हा एकदा जगासमोर कटोरा घेऊन जाण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आता तरी पाकिस्तान सुधारणार की नाही हा प्रश्न निर्माण झालाय आणि जर पाकिस्ताननं आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर 4 नवे देश अस्तित्वात येऊन जगाचा नकाशा नक्कीच बदलू शकतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.